हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3589. आता माझे सखी येती वारकरी, जीवा आस तोरी लागलीसे. सांगतील माझ्या निरोपाची मात, सकळ वृत्तांत माहेरीचा. काय लाभ झाला काय होते केने, काय काय कोणे साठविले. मागणे ते काय धाडिले भातुके, पुसेन ते सुके आहतसी. तुका म्हणे काय सांगती ते कानी, ऐकोनी या मनी धरुनी राही. 3589. आता माझे मित्र सन्मित्र वारकरी बंधू येतील, त्यांच्या येण्याची भेटी आणण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागलेली आहे. तो माझ्या माहेरचा सर्व वृत्तांत सांगतील. पांडुरंगाने काय उत्तर दिले हे सुद्धा सांगतील. पंढरीच्या बाजारात त्यांना परमार्थाचा कोण लाभ झाला, कोणास लाभ झाला, कोणी कोणत्या मालाची साठवण केली, मी हे सर्व त्यांना विचारीन. देवानी माझ्यासाठी कोणता खाऊ पाठवला, तो मी मागून घेईन. माय बापाची खुशाली विचारीन, ते आनंदात आहेत ना असे विचारीन. वारकरी बंधू जे सांगतील ते लक्षात धरून ठेवीन, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3590. काय करावे म्या केले ते विचार, घडले साचार काय पाहू. काय मन नाही धरीत आवडी, प्रारब्धे जोडी तेची खरी. काय म्या ते तिचे रांधिले चाकोनी, ते हे करी मनी विवंचना. आणि कही त्यासी बहुत कारणे, बहु असे जिने ओढीचेही. तुका म्हणे आम्हा बोलविल्यावरी, परती माघारी केली नाही. 3590. आतापर्यंत मी जे विचार केले ते सर्व व्यर्थ आहेत, त्याप्रमाणे ते खरोखर अनुभवास आले का. मन ज्या सुखाची इच्छा कदाचित करीत नाही, पण ते सुख प्रारब्धात असेल तरच मिळते. तोच खरा लाभ आहे. मी देहूत राहून पंढरीत शिजलेले त्यांच्याकडील अन्न चाखून पाहिले का. म्हणून मनाने त्याविषयी चिंता करीत बसावे काय. माझ्या मायबापांना आणखी पुष्कळ कामे आहेत, त्यांच्या जीवनात फार ताणतणाव आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा इकडे पाठवल्यावर त्यांनी पुन्हा आम्हाला पंढरीला बोलावले नाही. 3591. आम्हा अरानुक संसारा हाती, पडली नविती आजीवरी. पुत्रधारा धन होता मनी धंदा, गोवियेला सदा होतो कामी. ओढवेले ऐसे दिसते कपाळ, राहिले सकळ आवरोनी. मागे पुढे काही न दिसे पाहता, येथोनी या चिंता उपजली. तुका म्हणे वाट पायाचे कारण, येथीची याही न झाले भाग्य. 3591. संसारातील कामाच्या व्यापात आजपर्यंत विश्रांती कशी ती मिळाली नाही. धनपुत्र बंधू यांचे विचार त्याच विषयात मी व्यस्त होतो. पण माझे भाग्य उजळले की काय असे वाटते, कारण आता मात्र सर्व प्रकारची उपाधी नाहीशी झाली. देवा मागे पुढे पाहता आता काय करावे, तुमच्या भेटीचा योग दिसेना आणि जीवाला काळजी वाटू लागली. तुकाराम महाराज म्हणतात, या संसारात मी हतभागी राहिलो, आता परमार्थ मार्गात तरी भाग्य उजळावे म्हणून देवा तुझी वाट पाहत आहे. 3592. बहुदिस नाही माहेरीची भेटी, झाली होती तुटी व्यवसायी. आपुल्याल्या होतो गुंतलो व्यासंगे, नाही त्या प्रसंगे आठवले. तोडिले तुटत जडते जडले आहे ते, आपुले आपणापे. बहुनिरोपाचे पावले उत्तर, जवळीच फार एक तेही. काय जाणो मोह होईल सांडिला, बहुदिस तुटला तुका म्हणे. माझ्या पारपंचिक कामाच्या व्यग्रतेमुळे पुष्कळ दिवस माय पित्याला भेटता आले नाही. मी परपंचाचा विचार, तोच व्यासंग त्याच्याची काळजी, त्यामुळे देवाचा विसर पडला. संसारातील संबंध इच्छा असली तरी जोडता येतो, नसली तरी तुटतो. आपल्या इच्छेंवर अवलंबून आहे. मी मायबापांना पुष्कळ निरोप पाठवले, पण त्यांच्याकडून एकच उत्तर आले, तेवढेच माझ्याजवळ आहे. संसाराच्या व्यापात अडकलो म्हणून माझे पंढरीला जाणे झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पुष्कळ दिवसात मी त्यांची भेट नाही घेतली म्हणून त्यांनी माझा मोह सोडला असे मला वाटते. 3593. होती नेनो झाली कठीणे कठीण, जवळीच मने मन ग्वाही. आम्ही होतो सोयी सांडिला मार्ग, घडले ते मग विकून तिकूनही.
निश्चितीने होते पुढीलांशी सांडी, नचले ते कोंडी माय बापा. आम्हा नाही त्याचा घडला आठव, त्याचा बहुजीव विखुरला. तुका म्हणे झाले धर्माचे माहेर, पडिले अंतर आम्हा कुणी. 3593. आईबापाविषयी माझे मन कठोर झाल्यामुळे आईबापांनीही माझ्याविषयी आपले मन कठोर केले असेल का? माझ्या कठोरपणाला माझे मनच साक्षी आहे. मीच आईवडिलांशी नातेसंबंध तोडला, तेच त्यांनी केले. मी बेपर्वापणाने वागलो, त्यामुळे त्यांनी माझा त्याग केला. यासाठी त्यांना धारेवर धरणे, दोषी ठरवणे हे त्यांना आवडणार नाही. मला आईबापाचे स्मरण राहिले नाही, त्यामुळे त्यांचा जीव फार कासावीस झाला. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग माझे धर्माचे माता पिता आहेत. माझ्याकडून दुरावा घडल्यामुळे औरस पुत्र म्हणून सत्ता राहिली नाही. 3594. आता करावा का सोसवाया विन, लटिकाची सीन मनासी हा. असेल ते कळो येईल लवकरी, आता वारकरी आल्या पाठी. बहुविलंबाचे सन्निध पातले, धीराचे राहिले फळ पोटी. चालिले ते ठाव पावेल शेवटी, पुरली या तुटी पाऊलांची. तुका म्हणे आसे लागलासे जीव, म्हणूनी किव भाकितसे. 3594. आता मी विनाकारण हव्यास का धरावा, त्याने मनाला निष्कारण त्रास होतो. माहेरची जी काही स्थिती आहे ती वारकरी आल्यावर मला कळेलच. फार उशिराने ती गोष्ट घडणार, ती केवळ जवळ आली आहे. आतापर्यंत धीर धरल्याचे फळ निश्चिंत मिळेल. मार्गावरून हळूहळू चालणारी पावले चालत राहिली तर कधीतरी कुणाच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतील, पण तीच पावले न चालता स्थिर राहिली तर देव कसा भेटेल? योग कायम राहील. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाला देवाच्या उत्तराची आशा आहे, म्हणून मी त्यांची काकुळतीने प्रार्थना करीत आहे. पंढरपूरवरून वारकरी परत आल्यानंतरचे अभंग. वारकरी परत आल्यानंतरचे काही अभंग. 3595. भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा, तुम्ही क्षेमकी सकळ. बाळ अवघे गोपाळ मार्गी चालता, श्रमले ती येता जाता. तुका म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई. 3595. परत आल्यावर वारकऱ्यांना महाराज म्हणतात, वारकरी देवांनो, तुम्ही फार कष्टला आहात, माझा नमस्कार घ्यावा. तुम्ही सर्व खुशाल असालच. तुम्हाला मार्गावरून चालताना फार कष्ट झाले असतील. तुकाराम महाराज म्हणतात, मजवर आपली कृपा आहे ना. 3596. गालोनिया ज्योती वाट पाये दिवस राती, बहुता वेळ मन तुमचे व्हावे दर्शन. आलो बोळवित तैसे याची पंथे चित्त, तुका म्हणे पेनी येता जाता दिवस गणी. 3596. वारकरी देवांनो, मी डोळ्यात तेल घालून तुमची रात्रंदिवस वाट पाहत आहोत. तुमच्या दर्शनासाठी माझे मन फार अधीर झाले आहे. तुम्ही पंढरीच्या वाटेकडे निघालात तेव्हा मी तुमच्यापाशी विठुरायाला देण्यासाठी निरोप पाठविलात. त्यानंतर तुमच्या परतीच्या वाटेकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे जाण्या येण्याचे दिवस, तेथील मुक्काम याबद्दल सारी गणिते करीत बसलो आहे. कोणत्या दिवशी कोठे असाल यासंबंधी अंदाज करीत राहिलो. 3597. आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, सांगा माहेरीची मात अवघा विस्तारे वृत्तांत. ऐकतो मने करुणी सादर श्रवण, तुका म्हणे नाम माझा सकळ संभ्रम. 3597. आजचा दिवस मोठ्या धन्यतेचा आहे, कारण तुमचे दर्शन झाले आहे. आता माझ्या मायबापाकडील खुशालीचे वृत्त सविस्तरपणाने मला सांगा. मी लक्षपूर्वक मनाने ती वार्ता ऐकतो. नाम घेणे हाच सर्व सुख सोहळा असला तरी माहेरकडील कुशल व्रत ऐकण्यास मी उत्सुक आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3598. बोलिले ती काय माझा पाप आणि माय, ऐसे सांगाजी झडकरी तुम्ही सगळे वारकरी. पत्राचे वचन काय दिले फिरावून, तुका म्हणे काही मना आणले की नाही. 3598. माझे आईबाप माझ्या संदर्भात काय बोलले हे माझ्या जिवलग वारकऱ्यांनो ते मला सत्वर सांगा. मी तुमच्या हाती जे पत्र दिले होते त्याचे त्यांनी काय उत्तर दिले ते पत्र दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या पत्रातील माझी अवस्था जाणून घेतली की नाही ते सांगा. 3599. काय पाठविले सांगा बा तुके विठ्ठले, आसे लागलासे जीव, काय केली माझी तीव. फेडिले मुडतर किंवा ना काही जरजर, तुका म्हणे सांगा कैसे आर्त पांडुरंगा. 3599. माझ्या मायपित्याने माझ्यासाठी काय खाऊ पाठवला ते सांगा. त्यांनी माझ्यावर दया दाखवली काय.
यासाठी माझा जीव फार आशा करतो आहे. माझे पत्र वाचून मी मूढ आहे असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले काय? किंवा आता काय करावे म्हणून तो स्तब्ध झाला. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाची माझ्या बाबतीत नेमकी काय इच्छा आहे ते सांगा. 3600 आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पवेना. आर्तभूत माझा जीव त्यासाठी, त्याच्या झाल्या भेटी पायांसवे. वाटुली पाहता सिनले नयन, बहु होते मन आर्तभूत. माझ्या निरोपाचे जाणी आणले उत्तर, होईल समाचार सांगती तो. तुका म्हणे भेटी निवारला ताप, फळले संकल्प संत आले. 3600 आज जो लाभ झाला त्याच्या आनंदापुढे ब्रह्मांड ठेंगणे आहे. त्या सुखाची कल्पना करता येत नाही. ज्याच्या भेटीसाठी जीव आतुर झाला होता त्या वारकऱ्यांच्या पायाचे दर्शन झाले. त्यांची वाट पाहून डोळे थकले पण मन उत्सुक झाले होते. मी पाठवलेल्या पत्राचे ते उत्तर आणतील, माहेरचे सर्व वृत्तांत मला सांगतील. तुकाराम महाराज म्हणतात, संत महात्मे घरी आले, माझी इच्छा सफल झाली, सर्व तापाचे निवारण झाले. 3601 आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन, निवारला भागसीन, धन्य झालो आता. क्षेम देऊनी या संता इच्छेचे पावलो, तुका म्हणे धन्य झालो. 3601 आज संतांच्या रूपाने माझे मायबाप मला भेटले, हे चांगले झाले. संत सज्जनांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि परिश्रम दूर झाले. संतांना मी प्रेमाने आलिंगन दिले, त्यामुळे मी धन्य झालो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या इच्छेनुसार झाले, त्यामुळे मन शांत झाले. 3602 ओरसोनी येती वत्सदेनुवेचे चित्ती, माझा करावा सांभाळ. ओरसोनी या कृपाळ, स्नेहभूकतान विसरती झाले शीन. तुका म्हणे कौतुके दिले प्रेमाचे भातुके. 3602 गायीच्या चित्तात वासराविषयी वत्सल भाव असणे, म्हणून तिला त्याची आठवण झाली की पाना अनावर होऊन ती वासराकडे धावत येते. देवा, त्याप्रमाणे आपण कृपेचा प्रेमबाणा सोडून माझा सांभाळ करावा. तुमचेवरील प्रेमाने भूक तहान त्याच्याविषयी परिश्रम सर्वांचा विसर पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला आईवडिलांनी कौतुकाने प्रेमाचा खाऊ दिला आहे. 3603 आले ते आधी खाईन भातुके, मग कौतुके गाईन ओव्या. सांगितला आधी ऐको निरोप, होईल माझा बाप पुसे तो ते. तुका म्हणे माझे सखे वारकरी आले हे माहेरीहून आजी. 3603 मायबापांनी माझ्यासाठी जो खाऊ पाठविला आहे तो प्रथम खाईन, मग कौतुकाने त्याच्या विषयीच्या प्रेमाच्या ओव्या गाईन. माझ्याविषयी आईवडिलांनी जो निरोप दिला आहे तो प्रथम ऐकेन, त्यासाठी माझे वारकरी मित्र आईवडिलांकडून येथे आले आहेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3604 अमप जोडल्या सुखाची आरासी, पारत्या भाग्यासी नाही आता. काय सांगो सुख झाले अळिंगणे, निवाली दर्शनी कांती माझी. तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही, माझे गाठी काही एक. 3604 आज अपार सुखाच्या राशी लाभल्या आहेत, अशा भाग्याला सीमा नाही. संतांच्या आलिंगनाच्या स्पर्शाने जे सुख मिळाले तो सुखद अनुभव काय सांगा. त्यांच्या केवळ दर्शनाने माझा देह ताप निवारण झाला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे संतांनी माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याची परतफेड करण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. 3605 पवित्र व्हावया घालीन लोळणी, ठेवीन मचरणी मस्तक हे. जोडोनी हस्तक करीन विनवणी, घेईन पायवणी धावोनी या. तुका म्हणे माझे भांडवल सुचे, संता हे ठाईचे ठावे आहे. 3605 माझा देह पवित्र होण्यासाठी मी संत चरणांवर लोळण घेईन, त्यांच्या पवित्र चरणांवर मस्तक ठेवीन, हात जोडून त्यांना विनंती करीन व धावत जाऊन त्यांचे चरण तीर्थ घेईन. संत कृपा प्राप्तीसाठी हेच भांडवल पाहिजे आणि ते माझ्याजवळ आहे हे संतांना ठाऊक आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. निर्यानाचे अभंग. 3606 शोधिताची नये म्हणोनी ओंगळतो पाय, आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. परतोनी मन गेले ठाईची मुरोन, विसरला तुका बोलो चालो झाला तुका मुका. 3606 तुमच्या स्वरूपाची प्राप्ती सहज होत नाही, त्याचा शोध घेणे अवघड आहे, म्हणून मी तुमच्या चरणांचा आश्रय घेतला आहे. विश्रांती पावलो. आता मी लोकांना दिसू नये असे करा, मला परमधामाला घेऊन जा. संसारातून माघारी आलेले मन तुमच्या स्वरूपाच्या ठाई एकरूप झाले, वृत्तीशून्य अवस्था झाली, सर्व वृत्ती तुमच्या पायी स्थिर झाल्या.
सर्वत्र मीच असल्यामुळे कोणाबरोबर काय बोलू मुका झालो. तुकाराम महाराज म्हणतात बोलायला शब्दच उरला नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.